हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास 2 असा एकत्रित पेपर 20 गुणांचा सोडवणार आहोत. उत्तरांसह आज आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, प्रथम घटक चाचणीची. चला तर मग तयार आहात तुम्ही? त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला अ. खालील वाक्य पूर्ण करा 4 गुणांसाठी. आकाशातील सर्व वस्तूंना टिंबटिंब असे म्हणतात. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. इसवी सनाचे पहिले शतक टिंबटिंबच्या नावाशी संबंधित आहे. इसवी सनाचे पहिले शतक येशूच्या नावाशी संबंधित आहे. तारे टिंबटिंब असतात. तारे स्वयंप्रकाशित असतात. स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही 4 गाळलेल्या जागा भरायच्या आहेत आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे, कारण त्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न मी या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट केलेले नाहीत. पुढचा प्रश्न बघूया. ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते? उत्तर. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग पडतात. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीस आपण काय म्हणतो? उत्तर. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीस आपण 1 दिवस म्हणतो. किंवा हाच प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? तर उत्तर आहे दिवस व रात्र होतात. किंवा दिन व रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. तेव्हा अशा पद्धतीने उत्तर लिहायचे. पृथ्वीचे परिभ्रमण कशास म्हणतात? उत्तर. पृथ्वी हा ग्रह असून ती सूर्याभोवती फिरते, त्यालाच पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. इतिहासाची साधने कोणती? उत्तर. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा अ. थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. निसर्गातील एक सजीव दुसऱ्या सजीवाचे अन्न असतो. अशा क्रमाने तयार होणाऱ्या साखळीला अन्न साखळी असे म्हणतात. उदाहरणार्थ गवत, नाकतोडा, नंतर बेडूक आणि साप, गरुड. म्हणजे नाकतोडा काय खातो? गवत. आणि नाकतोड्याला कोण खातं? बेडूक. बेडकाला साप खातो आणि सापाला कोण खातं? गरुड. अशा पद्धतीने ती अन्नसाखळी तयार होत असते. पुढचा प्रश्न आहे ब. कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्र इत्यादी एकके कालगणनेसाठी जगभर वापरतात. पुढचा प्रश्न बघूया. क. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? उत्तर. कुटुंबातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो, परस्परांशी बोलून चर्चा करून सर्वांना पटतील असे निर्णय घेतले जातात. अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा. तुम्ही कोणती 5 ग्रह लिहायचे? मंगळ, नेपच्यून, शुक्र, बुध, युरेनस. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. तर कोणतीही 2 उदाहरणे लिहा. महासागरांची नावे. उत्तर. हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर. पुढचे 3 लिहून दिले, 2च नावे लिहायचे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. उत्तर. नदी, सरोवर, धरण, विहिरी, तलाव, समुद्र, महासागर अशी अनेक ठिकाणे उपलब्ध आहेत पाण्याची. त्यात नदी, सरोवर, समुद्र ही काय आहेत? निसर्गनिर्मित आहेत आणि धरण, विहिरी हे मानवनिर्मित आहेत. पुढचं बघूया.
जरा डोके चालवा. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पृथ्वीवर सर्वत्र सूक्ष्मजीव वावरत असतात. सूक्ष्मजीव अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. मृत वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांपासून सूक्ष्मजीवांची निर्मिती होऊन माती व क्षार बनतात. सुपीक मातीच्या निर्मितीवरच जीवसृष्टी अवलंबून असते. त्यामुळे सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासाची कालविभागणी. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही. त्या काळास काय म्हणतात? प्रागैतिहासिक काळ. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे, त्याला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. अशा 2 विभागात इतिहासाची कालविभागणी केली जात असते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. मागील वर्षांच्या व्हिडिओमधील प्रश्नोत्तरे मी इथे समाविष्ट केलेले नाहीत, त्यामुळे त्याही प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.